शिवसेना कोणाची वादात सलग 8व्या दिवसाच्या सुनावणीत बुधवारी 4 महत्वाच्या गोष्टी घडल्या। त्यात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाला खिंडीत गाठणारे 3 युक्तिवाद आणि सुप्रीम कोर्टाचा संपूर्ण प्रकरणाला सुनावणीला कलाटणी देणारा एक प्रश्न यांचा समावेश आहे। ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी कोर्टात असा काही चक्रव्यूह रचला की त्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निकाल आणि एकनाथ शिंदे गटाचं कायदेशीर अस्तित्वच पूर्णपणे अडकल्याचं बघायला मिळालं। अवैध मार्गाने मिळवलेल्या सत्तेला आणि बहुमताला केवळ वेळ निघून गेलाय म्हणून कायदेशीर मान्यता दिली जाऊ शकते का, असा घटनात्मक नैतिकतेचा मुद्दा प्रश्न सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादामधून उपस्थित केला आणि आपला युक्तिवाद पूर्ण केला। त्याचवेळी न्यायमूर्ती जयमाला बागची यांनी देखील ठाकरे गटाला कायदेशीर कोंडीत पकडणारा एक प्रश्न विचारला। तो प्रश्न म्हणजे, आम्ही आज एकनाथ शिंदेना थेट अपात्र ठरवू शकतो का? त्यामुळेच 8व्या दिवसाच्या सुनावणीत नेमकं काय झालं, सुप्रीम कोर्टाचं नेमकं म्हणणं काय आलं आणि त्या सगळ्यांचा बिटवीन द लाईन अर्थ काय, हेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याची आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठी चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा, सोशल मीडियावर फॉलो करा। नमस्कार, मी सदानंद गायळ, तुम्ही बघताय टीओडी मराठी म्हणजेच टाइम्स ऑफ डेमोक्रेसी। सुरुवातीलाच आपण ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांचे 3 महत्वाचे युक्तिवाद कोणते होते ते बघू। त्यांचा पहिला युक्तिवाद होता तो म्हणजे 39 आमदारांची एकच चूक की ठरवून केलेलं षडयंत्र याच्याबद्दलची। कपिल सिब्बल यांनी सुनावणीच्या सुरुवातीलाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर शिंदे गटाने घेतलेल्या कथित दुटप्पी आणि संशयास्पद भूमिकेवर बोट ठेवलं। आमदार पात्रतेची सुनावणी विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू होती तेव्हा शिंदे गटाच्या आमदारांनी पहिल्यांदा बचावासाठी शिवसेनेची 2018 ची दुरुस्त केलेली अधिकृत पक्षघटना सादर केली होती। पण नंतर त्यांच्या कायदेशीर सल्लागारांच्या लक्षात आलं की ही 2018 ची घटना तर उद्धव ठाकरे यांना पक्षात अंतिम निर्णय घेण्याचे सर्वाधिकार देते। तेव्हा त्यांनी तातडीनं अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करून ती आमच्या वकिलांची चूक होती अशी सारवासारव केली। कायद्याचा किस पाडणाऱ्या सिब्बल यांनी यावरच कोर्टात अत्यंत उपरोधिकपणे कायदेशीर टोला लगावला। ते म्हणाले, 39 आमदारांनी विधानसभा अध्यक्षांसमोर स्वतंत्र उत्तर दाखल केली आणि प्रत्येकाच्या उत्तरात 2018 चीच पक्षघटना जोडलेली होती। मग 39 वेगवेगळ्या वकिलांकडून एकाच वेळी एकच चूक कशी होऊ शकते? ही वकिलांची साधी चूक नसून कोर्टात एकत्र येऊन केलेली फसवणूक आणि ठरवून रचलेलं षडयंत्र आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला। नार्वेकरांनी या गंभीर फसवणुकीकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करून बंडखोरांच्या बाजूने निकाल दिला, हा सिब्बल यांच्या युक्तिवादाचा मुख्य आक्षेप होता या पहिल्या। त्यानंतर त्यांचा दुसरा युक्तिवाद होता तो म्हणजे पक्षांतराच्या घटनात्मक पापाला बक्षीस देऊ नका, सत्ता हे लोहचुंबक आहे असं सिब्बल कोर्टात बोलताना म्हणाले। 21 जून 2022 ला एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात बंडखोरी झाली तेव्हा बंडखोरांकडे स्वतःचा बचाव करण्यासाठी कोणताही कायदेशीर आधारच नव्हता। ते गुपचूप भाजप शासित सुरत मार्गे गुवाहाटीला पळून गेले। पण 30 जूनला बेकायदेशीरपणे शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सत्तेच्या बळावर या गटानं आमदारांची आणि खासदारांची पळवापळवी करून जुळवाजुळव केली। सिब्बल यांनी हाच धागा पकडत युक्तिवाद केला की एकदा चुकीच्या मार्गाने सत्तेत बसल्यानंतर लोक तुमच्याकडे आकर्षित होणारच, त्यामुळे सत्तेत आल्यानंतर मिळालेलं नंतरचं संख्याबळ हा मूळ पक्ष कोणाचा हे ठरवण्याचा निकष असू शकत नाही। पक्षांतर करणं हे संविधानाच्या भाषेत घटनात्मक पाप आहे आणि या पापाला कायदेशीर मान्यता देणं म्हणजे लोकशाहीचा थेट खून ठरेल। त्यामुळे सुप्रीम कोर्टानं या पक्षफोडीला कोणत्याही प्रकारची वैधता देऊ नये अशीच कळकळीची विनंती सिब्बल यांनी कोर्टाला केली। आणि त्यांचा तिसरा युक्तिवाद एखाद्या बॉम्ब सारखाच होता, तो म्हणजे धनुष्यबाण आम्हाला द्या नाहीतर तो गोठवून टाका। आपल्या 8 दिवसांच्या युक्तिवादाचा शेवट करताना कपिल सिब्बल यांनी कोर्टात अत्यंत महत्वपूर्ण आणि तितकीच धक्कादायक पर्यायी मागणी केली। ते म्हणाले की मूळ शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह बाळासाहेब ठाकरेंच्या विचारसरणीशी आणि उद्धव ठाकरे यांच्याशी जोडलं गेलंय तर ते त्यांनाच मिळायला पाहिजे। पण कोर्ट ते तातडीनं उद्धव ठाकरे यांना परत देऊ शकत नसेल तर ते चिन्ह आणि नाव तात्काळ गोठवण्यात यावं म्हणजे फ्रीज करण्यात यावं। बंडखोरांना या बेकायदेशीर चिन्हाचा राजकीय फायदा उठवू दिला जाऊ नये। म्हणजे बघा सिब्बल किती चलाखीने युक्तिवाद करतायत। त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला लगेच शिवसेना देऊ शकत नाही, म्हणजे जणू काही कोर्ट संपूर्ण सुनावणीनंतर शिवसेना ठाकरेंनाच देणार आहे असं एक प्रकारचं कायदेशीर मानसिक बंधनच ते कोर्टावर टाकतायत।
यावेळी सिब्बल यांनी एक उदाहरण देखील दिलं. सरकारी जमिनीवरच्या अनधिकृत बांधकामाचं ते उदाहरण होतं. एखाद्यानं सरकारी जागेवर अवैध बांधकाम केलं आणि ते बांधकाम अनेक वर्ष तसंच राहिलं तर केवळ वेळ निघून गेलीये म्हणून त्याला कायदेशीर ठरवता येत नाही. ते अनधिकृत बांधकाम पाडावंच लागतं. तसंच शिंदे गटाचं चिन्ह आणि अस्तित्व हे अनधिकृत बांधकामासारखं आहे, जे तात्काळ गोठवणं अत्यंत गरजेचं आहे असं सिब्बल यांचं म्हणणं आहे. बुधवारच्या सुनावणीवेळी कोर्टानं सिब्बल यांना कायदेशीर खिंडीत गाठत प्रश्नांची सरबती केली. त्यातला एक महत्वाचा प्रश्न जो आहे तो संपूर्ण सुनावणीचं गणितच बदलवून टाकणारा ठरू शकतो. त्यामुळे आता आपण सुप्रीम कोर्टाचा तो प्रश्न काय ते बघू. कपिल सिब्बल यांच्यानंतर ठाकरे गटाचे दुसरे वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. तेव्हा बुधवारच्या या सुनावणीला नवं वळण मिळालं. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांच्या त्रिसदस्यीय पीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. या पीठातले अत्यंत सक्रिय म्हणता येतील असे न्यायमूर्ती जयमाला बागची यांनी कामत यांना विचारलं की विधानसभा अध्यक्षांचा निकाल कायद्याच्या विरोधात असेल तर आम्ही तो रद्द करू शकतो, यात शंकाच नाही. पण आम्ही स्वतः विधानसभा अध्यक्षांची भूमिका बजावून एकनाथ शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का? आम्ही ती शिक्षा स्वतः देऊ शकतो का? कोर्टाने विचारलेला हा प्रश्नच महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवणार आहे. यावर ठाकरे गट कसा युक्तिवाद करतं त्यावरच या संपूर्ण सुनावणीचं भवितव्य अवलंबून होतं. यावर ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी दिलेलं उत्तर देखील तितकंच महत्वाचं आहे. त्याने स्पष्ट केलं की आमदार अपात्रतेच्या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष हे एखाद्या अर्धन्यायिक न्यायाधिकरणासारखे म्हणजे ट्रिब्युनल सारखं काम करतात. जर या न्यायाधिकरणानं सुप्रीम कोर्टाचे कायदे आणि सुभाष देसाई खटल्याचा निकाल धाब्यावर बसून अत्यंत चुकीचा आणि दुष्ट हेतून निर्णय दिला असेल तर कोर्टाला न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू अंतर्गत थेट निर्णय घेण्याचा अधिकार आहे. आपल्या या युक्तिवादाला दुजोरा देण्यासाठी कामत यांनी प्रसिद्ध अशा राजेंद्र सिंह राणा विरुद्ध बहुजन समाज पक्ष खटल्याचा दाखला दिला. या खटल्यात सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांचा निर्णय बाजूला सारून स्वतः सदस्यांना अपात्र घोषित केलेलं होतं. यानंतरही न्यायमूर्ती बागची यांनी एक निरीक्षण नोंदवत नवा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले एकनाथ शिंदे यांच्याकडे विधिमंडळात बहुमत होतं, यावर कोणताही वाद नाही. पण मुख्य प्रश्न हा आहे की जेव्हा त्यांनी हे बहुमत मिळवलं तेव्हा ते मूळ राजकीय पक्षात कायम होते का? बघा किती महत्वाचा प्रश्न आहे. शिंदेंनी बहुमताचा आकडा गाठला तेव्हा ते मूळ राजकीय पक्षात होते का? म्हणजेच पक्षाच्या मूळ संघटनात्मक रचनेला आणि नेतृत्वाला आव्हान न देता परस्पर भाजप सोबत जाऊन सरकार स्थापन करणं हे थेट पक्षांतराच्या आणि बंडखोरीच्या कक्षेत येतं असाच अर्थ सुप्रीम कोर्टाच्या प्रश्नामधून काढला जातोय. याच अनुषंगानं कामत यांनी एक महत्वाचा तांत्रिक मुद्दा देखील मांडला. सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांचा निर्णय चुकीचा ठरवला आणि आमदारांना अपात्र केलं तर तो निर्णय पूर्वलक्षी प्रभावानं म्हणजेच जून 2022च्या बंडखोरीच्या मूळ तारखेपासून लागू होईल आणि हे आमदार जून 2022 मध्येच अपात्र ठरले तर निवडणूक आयोगानं आमदार आणि खासदारांच्या संख्येच्या बळावर शिंदे गटाला दिलेला खरी शिवसेना हा निर्णय आपोआपच बेकायदेशीर घटनाबाह्य ठरेल. कारण आयोगाच्या निर्णयाचा सगळा पायाच बंडखोर आमदारांच्या संख्याबळात होता. तो पायाच कोर्टानं काढून घेतला तर शिंदे गटाच्या अस्तित्वाचा सारा डोलाराच पत्त्याच्या बंगल्यासारखा अक्षरशः कोसळू शकतो. थोडक्यात काय तर बुधवारच्या 8व्या दिवसाच्या संपूर्ण सुनावणीचा जो काही मुख्य रोख आहे तो 10व्या परिशिष्टाभोवती राहिला. बंडखोरांना आणि पक्षांतराला मोकळी वाट करून देण्यासाठी या परिशिष्टाचा अर्थ लावला जाऊ शकत नाही. पक्षांतराविरोधी कायद्याचा उद्देश हा पक्षांतर रोखणं आणि लोकशाहीचं रक्षण करणं हा आहे, त्याला प्रोत्साहन देणं नाही असा या सुनावणीतून समोर आलेला युक्तिवाद आहे. त्याचवेळी शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेना देण्याचा आयोगाचा निर्णयच गोठवून टाका हा सिब्बलांच्या युक्तिवादातला हुकमी एक्का ठरला. ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण झालाय. आता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बहुतेक शिंदे गटाचे वकील यावर उत्तर देतील. तेव्हा ते काय उत्तर देतात हे बघावं लागेल. पण तुम्हाला काय वाटतं, सुप्रीम कोर्ट एकनाथ शिंदेना अपात्र ठरवेल का? सिब्बलांनी एकनाथ शिंदेच्या बंडालाच थेट घटनाबाह्य म्हणणं योग्य वाटतं का? कमेंट करून नक्की सांगा. हे विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच वस्तुनिष्ठ विश्लेषणासाठी TOD मराठी चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल मीडियावर फॉलो करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.